आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी मोठी राजकीय समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। माणिकराव कोकाटेंना उशिराने शहाणपण सुचलेलं आहे। बिनखात्याचा मंत्री केल्यावर कोकाटेंनी राजीनामा दिला। कोकाटेंना अटक कधी होणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस सुद्धा नाशिकवरून मुंबईकडे निघालेले आहेत। कोकाटे यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर माणिकराव कोकाटेंना उशिरा शहाणपण सुचलेलं आहे। त्यांचे सर्व खाती काढून घेतल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी विरोधकांनी जोरदार मागणी केली होती। अखेर कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। बिनखात्याचा मंत्री केल्यावर कोकाटेंनी राजीनामा दिला। आता कोकाटेंना अटक होणार याकडे लक्ष आहे। या संदर्भात आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरोजी जोडलेले आहेत। प्रवीणजी, विरोधकांनी जोरदार मागणी केली होती, राजीनामा द्यावा, त्यानंतर अटक सुद्धा करण्यात यावी अशी सुद्धा विरोधकांची मागणी होती। त्यानंतर उशिरा का होईना पण कोकाटेंना शहाणपण सुचलेलं आहे। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। आता यापुढे राष्ट्रवादीसाठी किती धक्कादायक या सर्व घटना असतील? नाही, खरं म्हणजे विरोधी पक्षांची ही मागणी नव्हती। जर सत्र न्यायालयाने या संदर्भात जर काही स्ट्रिक्चर पास केले नसते, त्यांना अटक करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही तरतुदी ज्या आहेत त्या कोर्टाने जर दाखवून दिले नसते, त्याने आदेश जर दिले नसते, तर तशी मागणी करण्याचा अधिकार कोणाला नव्हता। बरोबर। पण एकूणच कोकाटेंचे मंत्री जे आहेत त्यांच्या एकूणच वर्तन जे आहे ते अतिशय म्हणजे ज्याला आपण आक्षेपार्ह होतं। आणि ज्या प्रकारे त्यांनी 10% कोट्यातील सदनिकांचं प्रकरण जशा पद्धतीने त्यांनी लावून धरलं आणि जसं ते त्यांनी त्या सदनिका काबीज केल्या हे लक्षात घेता न्यायालयाला त्यांच्या संदर्भातला निकाल देताना कुठल्याही आडकाठी द्यावी लागली नाही, कुठलेही निमित्त त्यांना सांगावे लागले नाही। उलट न्यायालयाने त्यांना दिलेल्या शिक्षेच्या संदर्भात यापूर्वी त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकाटेंनी या संदर्भातलं जे काही म्हणणं जे आहे ते सविस्तर मांडलं पाहिजे आणि कोकाटेंच्या म्हणण्याप्रमाणे ते कुठेही निर्दोष सुटतील अशी काही परिस्थिती नव्हती। म्हणजे खालच्या न्यायालयाने जेव्हा निर्णय दिल्यानंतर कोकाटेंनी हे प्रकरण सत्र न्यायालयात दिलं आणि सत्र न्यायालयाने केवळ त्याला दोष निश्चित केला असं नाही, तर त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की मी रुग्णालयात आहे, उपचार घेतोय, पण वास्तव तसं नव्हतं। ते मंत्रालयात होते, कॅबिनेटला उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका ज्या होत्या त्याच्यामध्ये प्रचारामध्ये ते व्यस्त होते। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये खोटं सांगणं हे त्यांच्या खूपच अंगलट आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयाने त्यांना तात्काळ अटक करा असे आदेश काढले। ते आदेश आल्यानंतर विरोधकांनी मागणी केली जी वास्तव होती, जी करायला यापूर्वीच करायला पाहिजे होती। पण मंत्री म्हणून कोकाटेंनी जे काही कृत्य केलं ते काही राज्याच्या फडणवीस मंत्रिमंडळाला काही साजेसं नव्हतं, त्यामुळे त्यांना राजीनामा देणं हे क्रमप्राप्त होतं। त्यांनी निमित्त पाहिलं, जर मागणी झाली नाही किंवा मुख्यमंत्र्यांची राजीनामा मागून घेतली नाही, फक्त आपले मंत्री जे पद जी आहेत ती काढून घेतली किंवा खाती काढून घेतली तेवढ्यावर थांबेल असं त्यांना अपेक्षा होती। पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर त्यांच्याविषयी जी टीका झाली आणि सरकारवर टीका झाली त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याच्या वाचून कुठलाही पर्याय मुख्यमंत्र्यांकडे राहिला नाही, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला। जे मात्र प्रवीणजी, कोर्टाने आदेश देऊन सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार हे माणिकराव कोकाटेंची पाठराखण करत होते। काय नेमकी याची कारणं असावीत? कारण एकच होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री जे आहेत या मंत्रिमंडळातले जे मंत्री होते, प्रामुख्याने आपण धनंजय मुंडेंचा आपण विषय घेऊया किंवा कोकाटेंचा विषय घेऊया, हे जे मंत्री जे सातत्याने चर्चेत होते ती चर्चा जी होती ना ती खूप चांगल्या कामांसाठी नव्हती, अतिशय वाईट कामांसाठी होती। मग ते सरपंचांची हत्या असो किंवा सदनिकाचं प्रकरण असो, या प्रत्येक वेळेला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं किंवा शिंदे गटाचं जेव्हा नावं येतात त्यावेळेला लोकांच्या महाराष्ट्राच्या जनतेचं एक त्यांच्याविषयी पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अशाच मंत्र्यांच्या कारणास्तव अडचणीत आली होती आणि ही आता अडचण सातत्याने जर झेलण्यापेक्षा यांना दूर करणंच सोयीचं आहे हे अजित पवारांच्या लक्षात आलं दिसतंय, म्हणून तिने राजीनामा घेतलाय। प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।